दिलीपजी दायमा यांचे चिरंजीव महेश दिलीप दायमा यांनी धार्मिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य केलं. खरं तर हा आपल्या मातीचाच गुण म्हणावा लागेल, कारण या मातीत जन्मलेले आपले स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज आज जागतिक पातळीवर पोचलेले आहेत आणि त्यांच्याच पाठोपाठ आपला महेश कमी वयामध्ये त्यांनी आता या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये दुसऱ्यांदा सुवर्णपदक मिळवलेलं आहे. हा आपल्या गावाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. बेलापूर गावातील सर्व क्षेत्रात बेलापूर गाव आघाडीवर आहे. आपल्या बेलापूर गावामधील तुझा हा अभिषेक तुझा हा जिल्हाधिकारी झालेला आहे. हा देखील आपल्या गावाच्या दृष्टीने अभिमान. भगवा रंग हा त्यागाचा प्रतीक आहे. ज्याच्या अंगावर तो वस्त्र असतो, त्याने त्याच्या आयुष्यामध्ये जो त्याग केलेला असतो, तो त्याग आपल्याला करता येत नाही, तो त्याने केलेला आहे, म्हणून आपण त्याच्यामध्ये नतमस्त होत असतो. महेशच्या बाबतीमध्ये जर सांगायचं तर महेशला त्यांचा सन्मान करण्याची संधी आपल्या बेलापूरवासियांना मिळालेली आहे. आज दुसऱ्यांदा त्यांना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुवर्णपदक मिळाल्याबद्दल आपण सन्मान करत आहोत. या निमित्तानं त्यांना मी ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि अशीच त्यांची उत्तर प्रगती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. तुम्ही इकडे पहा. शंकराचार्य चाणक्य सायणस्तथा तिलकोमालवियश्च तादृशास्तंतु पंडिताः. जय श्री कृष्ण. माझ्या गुरुजींच्या चरणामध्ये माझा प्रणाम, माझ्या मातापिताच्या चरणामध्ये माझा प्रणाम. मी राजस्थानमध्ये श्री दधिमती वैदिक गुरुकुल, माझी कुळदेवी, त्यांच्या प्राणामध्ये माझा वेद झाला. 4 वेद असते, त्याचमध्ये शुक्ल यजुर्वेद, त्याचे पण कितीतरी शाखा असते. त्याचमध्ये माध्यंदिन संहिता ह्याचा माझा संहिता झालेली फक्त. त्याच्या पुढं पदपाठ, क्रमपाठ, घनपाठ आणि दंडक्रम पारायण वगैरे वेगवेगळे पाठ असते. जी पहिली स्टेप असते माध्यंदिन संहिता, त्याचमध्ये 1975 मंत्र असते, ते माझे झालेले आहे. आणि त्याची परीक्षा पुणेमध्ये वेदश्री तपोवनमध्ये लागते. आणि जितके पण स्वामी गोविंद देवगिरी महाराजची पाठशाला असते, गुरुकुल असते, त्यांचे सर्व विद्यार्थी तिथे येतात आणि त्यांची परीक्षा घेतली जातात. त्याचमध्ये नंबर काढले जातात. त्याचमध्ये माझा प्रथम नंबर आला.